पुरुषोत्तम भोईर मित्रमंडळ यांच्या वतीने शनिवारी शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही एकविरा ते पनवेल पर्यंत धावत्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। पाहुयात सविस्तर बातमी। पुरुषोत्तम भोईर मित्रमंडळ विचुंबे यांच्या वतीने शनिवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीचा औचित्य साधून या मंडळाच्या वतीने कारला एकविरा ते पनवेल मधील शिवाजी पुतळ्यापर्यंत धावत्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। कारल्याच्या एकविरा देवीचं दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती, तर पनवेलमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा शेवट करण्यात आला। यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेल शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे, विचुंबेचे सरपंच बाळाराम पाटील, पनवेल पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर आदी मान्यवरांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पुरुषोत्तम भोईर यांच्या वतीने गेली 4 वर्ष सुरू असणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक केलं। आज शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरुषोत्तम भोईर मित्रमंडळ यांच्या वतीने गेले 4 वर्ष शिवाजी महाराजांची जयंती एकविरा देवी आणि सर्वांची आगरी कोळ्यांची मराठी धर्माची सगळ्यांची लाडकी अशी एकविरा देवी इथून पायी यात्रा हे तरुण वर्ग काढतात आणि अतिशय मोठ्या उत्साहाने ते एकविरा देवी कारला येथून विचुंबे आणि विचुंबे म्हणण्याजोगी की पनवेलवरून ते विचुंब्याला जातात आणि पनवेलला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा इथे फेमस आहे एवढ्या वर्ष 150 वर्षापासून। तर या पुतळ्याचं ते व्यवस्थित पूजन करून आज मला एक सांगायला आनंद वाटतो पुरुषोत्तम भोईर की तुमच्यामुळे मला हा पूजेचा मान मिळाला, म्हणून मी शेतकरी कामगार पक्ष पनवेल शहरातर्फे तुमचं स्वागत करतो आणि तरुणांमध्ये एक चांगला आदर्श पुरुषोत्तम तुम्ही घडवतात, असाच आदर्श तुम्ही पुढे चालू ठेवा। तसेच यावेळी पुरुषोत्तम भोईर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता विचुंब्यावरून आम्ही प्रस्ताव करतो, कारला इथे जातो। कारला इथे सकाळी 5ची काकड आरती असते, ती काकड आरती उरकून आम्ही पुजाऱ्याच्या हस्ते आमची ज्योत पेटवून आम्ही तिथून धावत गेलो। म्हणजे ह्या धावण्याने किंवा ह्या प्रकाराने एक व्यायामाची सुरुवात आणि हा तरुण वर्ग कुठेतरी चांगलं करतोय, व्यसनापासून लांब राहील ही आमच्या ह्याच्यामागची ध्येय आहे। आणि या निमित्तानं महाराजांचा सुद्धा पालखी आम्ही गावात जोरात किंवा इथून गेल्यानंतर गावात आमच्या जोरात मिरवणूक असते, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि असेच आमचे नेते मंडळी आम्हाला प्रत्येक दरवर्षी सहकार्य करतात आणि करत राहतील अशी आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।